आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको. तुम्हाला झोप आली का नाही रे? हे हगंदारी वाले शिकवले हे आता हात जोडीला ते आणि आमचं ठीक आहे हे पण लास्ट ठीक आहे ना. वा शिवे सर्वार्थ साधिके. नाही आवाज बोनचा भारी होता. तोंडाने काय बो आवाज काढायचो. गाणी ऐका गाणी ऐका. तू म्हैस अरे 2-2 रेड्याला तुम्हाला एक माई शपथ नाही. तुम्ही काय झोमीच्या कामाचा सुंदर आवाज आहे बुवा पण तुम्ही तोंडान सोडून तुम्ही नाकान काम होता बुवा. ओ शिक्यानो म्हणतात आमच्यासारखं चिकन ढवरं मेलं कालोक्यात गेलं होतं तुम्हाला लोक भूता समजून घाबरतील.
हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो मित्रांनो, बारीला सुरुवात करण्या अगोदर एकदा परत जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पोरांनो. हो ना. खरं सांगा, या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी वैभवदर्शी प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मजरा, मानाचा मजरा, मानाचा मजरा. बरोबर, खाली बसा. आता मला खरं सांगा, आपला तो बाबू आणि लोकांचा काढता नको. तुम्हाला झोप आली का नाही रे? हा, मला आली. या खतलं होतं, काय काळजी करायची नाही, मला आली. खरं सांगतो, मला झोप आली. आणि मी मगाशीच काय तुम्हाला बोललो होतो, 2 तास. हे किती तास लावणार? त्यातनं निष्पन्न काही नाही. वेळ किती काढणार? 2 तास. बुवा हो शिकवण तुम्हाला लावतो आता, है ना? इथलं कोण शिकवण असेल त्यांनी राग बांधून घेऊ नका. हे हगंदारीवाले शिकवण. हे आता हात जोडी जाते. आणि आमचं ठीक आहे, हे पडलं आज ठीक आहे ना? वा, दोघांना पण पहिला माझा एक प्रश्न अगोदरचा, तुम्ही बारीला आलं बाय का इलेक्शनच्या प्रचाराला आलं बाय? तो पहिला सांगा अगोदर. अरे आत्ता बुवा स्तवन चालू करतील, आता बुवा स्तवन चालू करतील. अर्धा तास गेला त्याच्यात, मेलं बारी करणार दोघं पण वाद्यास गावलं. फटकी आली तुमच्यावर आणि म्हणतात मी रेडा तर तू म्हैस. अरे 2-2 रेड्याला तुम्हाला एक माई झेपत नाही. तुम्ही काय झोमीच्या कामाचा येलं नाही, ते त्यांना एक माई झेप नाही दोघांना. बरं कापलं होतं गावाला कापायचं नाही. चुकीचं बोलतोय का सांगा ना? आत्ता बुवा स्तवन गातील, आता स्तवन गातील. तो काय रामायण पहिला गायला सुरुवात केला, तो काय थांबायला तयार नाही. म्हणजे विचार करा मित्रांनो, मगाशी पहिल्या बारीला लोक किती आली होती सांगा मला. यांची स्तवन चालू व्हायच्या आधीच लोक निघून गेली घरात. म्हणजे बुवा त्यांनी पण ओळखली, हे रेड. आता मगाशी म्हणते ना, तू रेडा मी रेडा तर तू म्हैस. हो मी म्हैस, कारण मी आज आधी माईची बाजू म्हणते, मी म्हैस. पण लोकांनी पण ओळखली, हे रेड झोमीला सोडा. हो हे झोमीला सोडा. हे झोमीला काय, हे बांधाच्या बाहेर न पळती. हे मैदानात यायचंच नाही. ते यातला एक जरी सोडला ना, हे मैदानात सोडा, हे बांधाच्या बाहेर. आणि हे हाताला पण लागायचं नाही पळालं तर. हे रेडा आहेत ना 2, हे जर पळालं तर हे हितनं अडकलला पुसतील. इथं पण हाताला लागायचं नाही ते. आणि पुढे तुळशी आहेच परत. माझा मालकाला याप करते शोधायला. आणि म्हणून असू द्या, चला मित्रांनो, खरं सांगतो. पण शाहीर बुवा, मी मगाशी काय म्हटलं होतं की तुम्ही वावगं नका ना काय बोलू. मी पण तुम्हाला काय शिव्या नाही घातल्या, शिकवण आणो तुम्हाला. मी काय हगवण नाही लावली आज. मी तुम्हाला काहीच नाही बोललो. त्या मान्यानं मी तुम्हाला मगाशीच काय म्हटलं, मी पण बारी मंडणगड तालुक्यात पहिल्यांदा करतोय, है ना? नाही तर आमच्या या मंडणगडची पोरं लय भारी. ते सौला आलं होतं बारी बघायला. ते म्हणतात सौ सारखी बारी करा. हे मेलं रेड गाराटले शाप. आणि ह्यांच्यावर काय बोला घ्या ना, मेलेल्याला मारून काय उपयोग आहे का? जो मुळात मेलाय त्याला मारून काय उपयोग आहे? जो कायमचा झोपलेला आहे, आता ज्याला जो झोपलाय त्याला आपण उठवू शकतो, पण ज्यांना झोपेचं सोंग घेतलं त्याला कोण उठवण? त्यांच्या नांग्याच्या मुलातच आवडलेली आहे. त्यांना काय हलवायची आणि उठवायची? त्यामुळे असं मित्रांनो, पण तुम्हाला शब्द देतो, अर्धा तास मोजून, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. कारण मित्रांनो, आज तारीख 14 लागली, बरोबर आहे ना? उद्या 15 तारखेला परत राजापूरला तळवड्याला कार्यक्रमात. हे औसा पुलवाला, अरे मेलं गाणं औसा पुलवाला. म्हणून हे माईक सोडत नाही का? हे जे माईक जाऊन खातात ना. आणि आमचं डीके बुवा, एवढा सुंदर आवाज आहे बुवा, पण तुम्ही तोंडान सोडून तुम्ही नाकान का म्हणता बुवा? ओ डिक्यानो, शिवे सर्वार्थ साधिके. लय आवाज बोनचा भारी होता. तोंडान काय बुवा आवाज काढायचो. गाणी ऐका. यांची लय म्हणजे यांच्या गवळणी पण फेमस आहेत बुवांच्या. गाणी ऐका. पण आज निर्विघ्नं कुर्मे देवं माळ्यं गुळ्यं समर्पयामि. मी म्हणतोय, अरे बाबा संपव, मला हुडकून मला तरी घरात जाऊ दे. आता भावा संपवून, भावान 2 तास घेतला, पण निष्पन्न काहीच नाही. मला सांगा ना मित्रांनो, 2 तासात गाणी किती घेतली बोवानी? हो फक्त मोजून 4, बरोबर आहे ना? गाणी किती? मोजून 4. आणि हे म्हणतात आमच्यासारखं चिकन हवरं.
मेलं कालोक्यात गेलं होतं तुम्हाला लोक भूत समजून घाबरतील. बघा ना, हे म्हणतात आमच्यासारखं शिकणं. आता ते शिकवणारा सोडावं ते असं म्हणे, ते असं म्हणे, त्यांना काय बोलून उपयोगाच नाही ना. आता मी आमच्या आता टिके बोला, आता प्रतिस्पर्धी बोला म्हणतो, कारण बॅनरवर फोटो कोणाचा आहे बघा, हा नवरा, याच्या हॉटाव नाही मिशी. हे म्हणता आमच्यासारखं चिकण्या नवरं. तर कालोक्यात उभा केला, लोक म्हणतील आला खवीस, आला खवीस, कांतारा आला कांतारा. लोक आवडतील. मी लव बारी करणार बुवा. अहो तुम्ही नका ना शिवाय घालू, तुम्ही नका वावगं बोलू, पण लोक थांबून तरी ठेवा ना. म्हणून मी तुम्हाला आधीच बोललो होतो, हे आहेत ना, हे टाइमपास वाला बुवा आहे, हे टाइमपास वाला आहे. म्हणजे आहेत ना, हे थुकून चावून फेकून देण्याच्या पण कामाचं ना बुवा नाही ते. आणि म्हणून विषय असू द्या मित्रांनो. पहिला विषय मी काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या, मरू द्या, असू द्या, चला. हा आता ऐका, एका आमच्यासारखं चिकन नवरं. तुम्ही मर्दाची बाजू म्हणताय ना, मी शिकवताना त्यांना पण घेणारा. ते मगाशी म्हटलंय की म्हणतात विजयदादा जर खाली नसतील तर राजेश बुवाची अवस्था काय होईल बुवा. प्रत्येक कार्यक्रमात मी अभिमानाने सांगतो, या लोककलेतला सगळ्यात मी नशीबवान माणूस आहे की माझ्या पाठीवरती माझ्या बापाचा आशीर्वाद आहे. या लोककलेतला मी सगळ्यात मोठा नशीबवान माणूस आहे की माझ्या रिंगणामध्ये, माझ्या भोवरीमध्ये माझा बाप माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो. म्हणून तुमच्या सारख्यांच्या निशा शाप घालून टाकतो बुवा मी. म्हणून आता हा फोटो बघा, मर्द म्हटल्या आहे ना, मर्द म्हटल्या त्याच्या वटाव विषय पाहिजे आहे ना. आता त्याला काय मजा आहे काय हो. म्हणून विषय कसा आणला बघा, अर कसला तू मर्द हैसार अर्ध, तुला गर्वाची चढली नशा. अर कसला तू मर्द हैसार अर्ध, तुला गर्वाची चढली नशा. अहो बुवा का झाली तुझी दुर्दशा, अरे का झाली तुझी दुर्दशा. विषय कसा आहे मित्रांनो, रावणानं अशोक वनामध्ये बसून दिलं सीतामाईला, बरोबर आहे ना. आणि निस्सिम दास होता प्रभू रामचंद्राचा मारुती राया. सीतामाईला आणाय शोधासाठी मारुती रायाने सांगितलं, देवा सीतामाईला मी शोधून आणतो. रामाने सांगितलं, अरे पण हनुमंता सीतामाईची आणि तुझी कधी ओळख झाली पण नव्हती, तिला ओळखशील कसं. म्हणून सीतामाईने प्रभू रामचंद्राने सीतामाईला अंगठी दिली होती, ती अंगठी प्रभू मारुती रायाकडे दिली. सांगितलं ही अंगठी तू दाखवशील तर ती तुला नक्की ओळखेल की हा माझ्या प्रभू रामचंद्रांचा कोणतरी दास आहे. म्हणून सांगितलं सीतामाईला आणाय जातोय, पण जाता जाता त्या रावणाचा पण कसा गेम करून येतो. म्हणून त्याने मारुती रायाने काय केलं, आपल्या शक्तीला की लंका जाळली. नुसता त्याच्यावरच थांबला नाही तर येता येता रावणाच्या मिशा पण जाळून टाकल्या मारुती रायानं. विषय कसा आणला बघा, अरे कसला तू मर्द हैसार अर्ध, तुला गर्वाची चढली नशा. अहो बुवा अरे कशी झाली तुझी दुर्दशा, कशी झाली तुझी दुर्दशा, तू शकुनीर जाळल्या मिशा. कशी झाली तुझी दुर्दशा, तू शकुनीर जाळल्या मिशा. काय झाली तुझी दुर्दशा, कशी झाली तुझी दुर्दशा, तुझ्या मुलीने जाळल्या मिशा. कशी झाली तुझी दुर्दशा, तुझ्या मुलीने जाळल्या मिशा. Shut
घड्याळाचा टायमिंग लावून ठेवा. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, कारण मला माहितीये रात्र थोडी आणि स्वर्ग फार. माणसानं वेळेला महत्व दिले. वेळ कोणाच्या बापाची बांधील नाही, वेळ कोणासाठी थांबलेली नाही. उत्साही महिला मंडळ मंडणगड या माझ्या दुर्गवाडी या माझ्या भगिनींच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा शार्विल सुहास गोरिवले याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू कोकणी साज युट्यूब चॅनलचे मालक प्रशांत दादा पाडावे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आलेली आहे की जी माझे गवण आहे मित्रांनो युट्यूबला, विसरले तुझ्यासाठी हसणे मी विसरले, फरमाईश आलेल्या आहेत. अजून बऱ्याचशा फरमाईश आलेल्या आहेत. मथुरचा घ्या मथुर. हे आता मथुर बाकासूर यांचा धूर काढ तुम्ही. मथुर प्रेमी शुभम दादा गोरिवले, मथुर वरती एक गाणं झालं पाहिजे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे पूर्ण मजा येते ना रे? ए मोबाईल वालं राईट इकडं मजा येते ना? हा मग मला माहिती माझ्यासाठीच तुम्ही थांबलं. माझी बारी झाली की फक्त पॉकेट टेंडर इथं थांबतील, बाकी इथं कोण थांबायचा मला चांगलाच माहितीये. म्हणून मी कशी म्हटलं कार्यक्रम जरी आज इथं असला तरी तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं. म्हणून मित्रांनो विषय कसा बघा, चोंडाबादला हा भारी आहे. हा आमच्या ललितांना म्हणजे चांगला मला भेटलाय. म्हणजे काय माहितीये काय, खालच्या चोंड्यात नोट खालची, वरच्या चोंड्यात नोट वरची. जर झोंबी खालच्या चोंड्यात झाली नाही तर समजायचं इथं काहीतरी घरच्या देवाची रेड आहे. रेडा जाऊ द्या वरच्या चोंड्यात, इथं रेडा सुजत नाही. वरचा चोंडा जरा चांगला लागतो. म्हणून घ्या. अरे म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो पुण्यात. बघा संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध महाराष्ट्र. माणसाला नाद पाहिजे, ज्याला नाद नाही तो माणूस नाही. कोणाला शर्यतीचा नाद आहे ना, कोणाला रेड्यांच्या झोंब्यांचा नाद आहे ना, कोणाला या जाकडीचा नाद आहे, तर कोणाला वेगवेगळ्या पद्धतीचे बरंच काही नाद आहेत. नाही नाद आणि नाद माणसाला भात केल्याशिवाय राहत नाही, पण नाद आहे माणसाला बैलगाडी शर्यतीचा. जे बैल मित्रांनो आता सध्या मार्केटमध्ये बरेचसे बैल नवरूपालेले आहेत आणि त्यांच्याच मधला बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याला समजत होतो बैल आहे आपला राहुल शेठ आडवलीकरांचा मथुर. 1001 नंबर. एकदा मथुरसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. आणि म्हणून नाही का, अरे घालतोय राडा आणि हा बैल गाडा, असं सांगतोय धरती अंबर. अहो घालतोय राडा तो हा बैल गाडा, असं सांगतोय धरती अंबर. त्याच्या पुढं आले किती 100, अरे त्याच्या पुढं आले किती 100. आमचा मथुर हा एक नंबर. त्याच्या पुढं आले किती 100, आमचा मथुर हा एक नंबर. त्याच्या पुढे आले किती 100, त्याच्या पुढे आले किती 100. आमचा मथुर हा एक नंबर. पुढे आले किती 100, आमचा मथुर हा एक नंबर.
अरे मी जातो तिथं म्हणतात माझं लय नाव आहे. आता मित्रांनो मला सांगा, म्हणजे यांच्या बारीच्या अगोदर बरोबर की नाही मी यांची ओळख करून दिली की म्हणतात आमचे शिगवण दादा लय फेमस माणूस आहे आणि खरंच मित्र फेमस माणूस आहे. तर ते म्हणतात ए राजू, ते काय म्हणाले, अरे ए राजू, म्हणजे बोलायची भाषा लय प्रेमळ माणूस, लय अगदी साखरेला गुळाला मुंग आहे ना, मुंगळा चप्टर, पण यांच्या जिभेला कसा आहे स्पर्श बघा गोडवा. ए राजू, मग मी म्हणतो मी आहे राजू, मग आता मला सांगा मी तुमचा कधी आणि कुठला भाजू. बरोबर आहे ना, मी आहे राजू मग तुमचा कुठला भाजू, कधी भाजू, काजू, असा म्हणते मित्रांनो. आणि म्हणून पुढचा विषय बघा, आता काय माहितीये विषय बाईकला माझ्या मित्रांनो खरंच येते ना, असा विषय नाही. पण काय माहितीये, नवरा बायकोचं भांडण ना, यजमानांचा विषय सोडून द्या, त्यांना काय ते 500 रुपयाच्या मजुरी वाले काय, त्यांना काय आहे पाकिटातलं 500 रुपये त्यांच्या पाकिटात पडलं, विषय संपला आहे ना. आणि बारी झाल्यावर त्यांचं आणि आमचं काय भांडण नाही, त्यांची दक्षिणा त्यांना भेटल्यावर त्यांचं ते आमचं आम्ही, पण बारी संपल्यावर जो मित्रांनो मैत्रीचं जे नातं आहे त्यांचं आणि माझं तसं जाणार. पण बुवा विषय कसा आहे बघा, बुवा काय म्हणाल, म्हणतात तू म्हैस मी रेडा, इथपर्यंत ठीक आहे बुवा, मानलं मी म्हैस तुम्ही रेडा, पण तुम्ही रेडा खरं सांगतो तुम्ही नाही नांगराच्या कामाचं, तुम्ही झोंबीतच आमची गोष्ट आहे, झोंबीचं सोडा, तुम्ही म्हशीच्या पण जवळ जायचं नाही, झोंबीचा काय होऊन बसलं तुम्हाला म्हैस पण मारल, एखादी दुसरी म्हैस यांच्या अंगावर सोडली ना तर ती पण यांना मारल, एवढं हे मित्र आहे. विषय कसा बघा, बायको सांगते नवऱ्याला, ही बायको काय नवऱ्याला सांगते ऐका, लई डिमांड आलाय बघा धनी, बायको काय नवऱ्याला म्हणते बघा, लई डिमांड आलाय बघा धनी, या डिक्या भिक्याच्या जोडीला, एक डिक्या आणि एक भिक्या नाव आहेत बैलांची आहे ना, तसा मथुराने बाका सर काय रे बोराण सर, तसा डिक्या आणि भिक्या आहे ना. ते परवा बैलगाडीची शर्यती होत्या, बैल आणलं होतं, एका बैलाचं नाव होता चिंपाड. हो खरंच आजगणित शर्यती होत्या, एका बैलाचं नाव होता चिंपाड. सोबत असताना म्हणतो एकाचा चिंपाड मग दुसऱ्याचा काय डबरे ठेवले का काय. म्हणजे मित्रांनो काय म्हणजे नाद माणसाला हवा, पण आपण म्हणजे नावाला आणणार काय चिंपाड, तर मी पण त्याला म्हणतो ह्याचा चिंपाट ह्याचा टमरेल असेल बहुतेक, तसं आहे ना. लय डिमांड आलाय बघा धनी, या डिक्या भिक्याच्या जोडीला, या दोन बैलांना धरा हो बैल गाडीला. हे नागराच्या कामाचं नाही, एक आहे अंडीला आणि एक आहे भडवलेला. डिक्या आहे तो अंडीला आहे, बैल हो दादा आकाश दादा हसायचं नाही. डिक्या जो बैल आहे ना तो माझा प्रेमळ बैल आहे, तो कसा आहे अंडीला आहे. पण भिक्या जो आहे ना त्याचा भागल्यात काम केलेलं आहे गेल्या वर्षी. बरोबर मजा येते ना रे, त्यांची काळजी मागच्याने घ्या, पुढच्यांची मागणं त्यांच्यावर जोर टाकू नका. मी माझ्या नवऱ्याला काय सांगते, माझा डिक्या माझा लाडका आहे ना, पण डिक्या काय करतो, भिक्या ह्याच्यावर घसारतो, मग ह्यांना नांगरा नको, ह्यांना बैलगाडीला धरा. आता एवढं माजलेलं बैल नुसतं घरात बसून काय कामाचं आहे ना. डिक्या आहे तो कसा अंडीला आणि भिक्याचा भाजल्यात काम केलेलं आहे. लय डिमांड आलाय बघा धनी, या डिक्या भिक्याच्या जोडीला, या दोन बैलांना धरा हो बैल गाडीला, या दोन बैलांना धरा हो बैल गाडीला, या दोन बैलांना धरा हो बैल गाडीला, या दोन बैलांना धरा हो बैल गाडीला.
आणि भिकाचे बैल आहे हे लाडकं काय हे माझ्या घरच्या तांबड्या पाडीच्या पाठून आधी वासरायचो बरोबर आहे ना म्हणून बायको मी काय म्हणते माझ्या नवऱ्याला आटपली नामा शेतीवाडीची करा तयारी बैलगाडीची करा तयारी बैलगाडीची करा तयारी बैलगाडीची आहेत वंशा तांबड्या पाडीची किंमत येईल बघा जोडीची किंमत येईल बघा जोडीची किंमत येईल बघा जोडीची होईल फायदा तुमच्या महल माडीला होईल फायदा तुमच्या महल माडीला या दोन बैलांना धरावं बैलगाडीला 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 लैडी मांडवा नाही बघा धनी लैडी मांडवा नाही बघा धनी या टिक्या भिक्याच्या जोडीला या दोन बैलांना धरावं बैलगाडीला 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 ओ धनी जर पैसा कमवायचा असेल याला लय पोचली हे खाऊन खाऊन भाजलाय तर ह्यांना आता शेतीची कामं झालेली आहे ना आता पुढं लागवडीची पेरणीची कामं होईपर्यंत यांना घरात पोचण्यापेक्षा यांना कुठं धरा बैलगाडीला धरा दोन पैसे येतील आहे ना पावसा पाण्याचा खाऊन बसायला होईल दुसरा विषय आणि म्हणून डिके बुवा शिकवण बुवा मी तुम्हाला म्हणजे मी असं म्हणत नाही पण विषय काय माहितीये आणि मी तुम्हाला खरं सांगतो डिके बुवांचा आवाज सर्वांनी ऐकला उत्तमच आवाज आहे आता मी शक्ती तुर्यामध्ये मी असा पहिला बुवा म्हणजे 2015 मध्ये मित्रांनो बघा माऊली 2015 मध्ये मी माझ्या या शक्ती तुर्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली त्यावेळेस संगमेश्वर तालुक्यामध्ये पहिला कार्यक्रम कोणाचा लागला असेल तर तो शाहीर एकनाथ डिकेनी शाहीर राजेश ठाकरे 11 वर्षाचा आमचा संसार नवऱ्यासारी बायकोचा 2 वर्ष केली कोरोना यांच्या होता तोंडाला टोपरा माझ्या होता तोंडाला टोपरा हे होतं सासऱ्यात ते होते माहेरात पण 9 वर्षाचा संसार 2 वर्ष बाजूला टाका आता 9 वर्ष संसार ज्या नवऱ्यासोबत मी केलाय जमीन नवऱ्याला सोडू शकत नाही तर हे 2 माझं सांभाळीला बहीण कसं मी सोडीन असं आहे ना मित्रांनो आणि म्हणून ते शिकन बुवा म्हणतात की हे काय काय बुवा मला स्टेपनी म्हणतात हे म्हणतात बुवा तो आता स्टेपनीचा विषय मी मगाशी म्हटलं होतं त्यांनी पण उचलले म्हणून म्हणतो काय का की दिवाळीच्या फराळात बनवली जाणारी लाडू करंजी कापणी आहे माणसाच्या डोळ्यावर लुकलुक करणारी ती पापणी आहे अहो दिवाळीच्या फराळात बनवली जाणारी लाडू करंजी कापणी आहे आपल्या माणसाच्या डोळ्यावर लुकलुक करणारी पापणी आहे आणि हे शिकवण बुवा हे सुनील शिकवण बुवा माझ्या डिके बुवाच्या गाडीच्या टायरची स्टेपनी टायर फुटल्यावर स्टेपनी लावतात पण टायर पण काय कामाचं नाही त्यांनी स्टेपनी पण काय कामाची नाही हे दोघं यांच्यातल्या काय म्हणतात यांच्यातल्या टुपास गायब झालेली आहे टायरची पण आणि स्टेपनीची पण आणि म्हणून अजून एक फरमाईश मागाशी आली होती भाऊ रेड्याची बरोबर बसायला झाली त्या बैल झाला आता रेड्यावर काय माना फरमाईश पण काय बघा तुम्हाला लय भारी आहे झुंज प्रेमी योगेश दादा गोरिवले रत्नागिरी किंग भाऊ वरती गाणं झालं पाहिजे 100 रुपयाचा पारितोषिक दिलेलं आहे बघा खालच्या चोंड्या झोंड्या बरोबर होत नाही चोंडा वरचाच ठेवा म्हणून आणि खरोखर मित्रांनो म्हणजे तसा काही लोकांना आता मगाशी आपलं मधुर झालं ना तसा बैलगाडी क्षेत्राचे आहेच पण प्रामुख्याने आपल्या कोकणामध्ये खास करून आपल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला झोंब्यांचा नाद बेकार आहे बरोबर ना झोंब्यांचं रेडं पाहिजे मग विषय कसा आहे आपल्या टांगरचा रेडा आहे भाऊ ज्याने मित्रांनो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं खरं त्यानं नाव लौकिक केलं या भाऊसाठी एक मुकडा कसा आणलाय बघा झुंज मैदानात नेहमी तो डाव खेळतोय कोड्यानं अहो झुंज मैदानात नेहमी तो डाव खेळतोय कोड्यानं रत्नागिरीचं नाव केलंय रत्नागिरीचं नाव केलंय आमच्या भाऊ रेड्यानं रत्नागिरीचं नाव केलंय आमच्या भाऊ रेड्यानं आमच्या भाऊ रेड्यानं रत्नागिरीचं नाव केलंय आमच्या भाऊ रेड्यानं मैदानात
महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या विषयाचा. शाहिराने माझ्या विषयावरती काय झालं विश्लेषणच केली ना त्यांनी, पण त्यांचा विषय शाहिरांचा मी मित्रांनो गेल्या वर्षी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. कारण मी मगाशी मित्रांनो म्हटलं की म्हणजे खरोखर तुमच्या सर्वांचं प्रेम आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. मी वारंवार माझ्या प्रत्येक कार्यक्रमातून सांगण्याचा का प्रयत्न करतो की मी माझ्या आयुष्यातली पहिली डबलबारी शाहिरांचे गुरुवर्य ज्यांना महाराष्ट्र लोकभूषण पुरस्कार पहिल्यांदा मिळाला, आज जरी आपल्यामध्ये हयात नसतील, स्वर्गीय शाहीर तुकारामजी मानकर यांच्या सोबतचा माझा पहिला कार्यक्रम, मुंबई रंगमंचावरचा मी केलेला पहिला कार्यक्रम, शक्तितुर्याचा ढाण्या वाघ सन्मान्य शाहीर रामचंद्रजी घाडेकर बुवा. म्हणजे माझी सुरुवात ही अगदी बलाढ्य शाहिरांपासून झाली. आणि म्हणून आज त्यांच्या एवढं म्हणणार नाही, त्यांच्या नकाच्या पण योग्य त्याचा राजेश बुवा आहे मित्रांनो. पण हे माझं सौभाग्य आहे, हे माझं भाग्य आहे बुवा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमचा आणि माझा काय भावकीत वाद आहे का? तुम्ही माझा देणेकरी आहो का मी तुमचा काय देणेकरी आहे? पण शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर माझ्याकडे आजही नाही. मी मगाशी म्हटलंय संसार आहे 9 वर्षाचा, 2 वर्ष ठेवा बाजूला. या जमान्यानो लाल लाल कलरचं लाल लाल कलरची साडी, साडीचा कलर यांचं झालं हाल कशाला वाजवतात दोघांचं पण, एक बघतंय ह्याच्याकडे एक बघतंय त्याच्याकडे. आणि म्हणून विषय हा शाहिरांची गवळ खाली या. हा आता त्यांनी चाल गायली ना बघा, म्हणजे त्यांनी सगळी भाजी मिक्स केली नाही त्यांनी. सुरुवातीची शाहिरांची चाल म्हणजे त्यांनी चाल ही होती, अहो सोडा की हात माझा दाजीबा मग नजर इकडं ताईची. शाहिरांची गवळण, प्रीत होती ही तुझी माझी, कलियुगात आहे का कलियुगात आहे सांग कुणाची, दिवाणी होतीस कानाची. बघा लय मोठं बुवा, दिवाणी होतीस कानाची, का झालीस नाही मुकुंदाची. यांचा पत्ता घ्या आणि सोबत 12 फोटो घ्या आणि दोघांचं मिळून 24 घ्या. त्यांनी गवळण काय गायली, दिवाणी होतीस कानाची, का झालीस नाही मुकुंदाची. आता काना आणि मुकुंद काय वेगळा होता का हो? अरे खराच बाबा निघाला हा लड्डू मुठ्या. लक्षित दादा गोरिले वेडी झाली राधा फरमाईश आलेला आहे, निश्चित त्या ठिकाणी घेणार 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा म्हणजे काय आपण विषय काय माहितीये का ढिके बुवा हो शिकवायला तुम्हाला काय हो रोहित दादा त्यांना काय फॅन बिन दिला नाही का हो तिथे रुमात काय गांगारल्यात ते गरमी कूलर देव कूलरची हवा खाऊन पण त्यांना काना आणि मुकुंद कोण झाला कळत नाही. यांचा वनवास नाही झाला जीवाचं. काय म्हणे दिवाणी होतीस म्हणतात कानाची आणि का झाली नाही मुकुंदाची. अरे काना कृष्ण गिरिधारी मुरारी मुकुंद एका नावाच्या अनेक नावाने संबोधलं गेलं माझ्या भगवान श्रीकृष्णाला. अरे भगवान श्रीकृष्ण पण वर्ण म्हणत असेल काय रे बाबा माझं पण याप केलं सर्व त्यांना म्हणत असेल. विषय शाहिरांच्या विषयाला उत्तर कसं सांगतं बघा. शाहीर हो शाहीर तुम्हाला मागाशी पण म्हटलं, आता तुम्ही उत्तर लिहून घेता नाही ना, आता ह्यांच्या पेनातली शाही संपली तर तुमचा पेन वापरा दोघांच्या. काय तर तुम्ही तुमच्यात डिस्कस करा म्हणून विषय का. अरे प्रीत होती खरी माझ्या मनाची, ठेवली आठवण तुझ्या मी गुणाची. कारण विषय काय मित्रांनो, राधा आणि श्रीकृष्ण ही नावं जरी वेगळी असली तरी मित्रांनो रूप मात्र एक होतं, भाव मात्र एक होता. म्हणून ती राधा झाली नाही कानाची आणि तो काना नाही झाला तिच्या राधेचा. नाही तर काय आता प्रेम काय फुकट भेटतो बाजारात बघा ना. प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, अगं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला. आताचा बाकरू पाखरा आजाद केलं तुला. गल्ली बोळा भेटते प्रेमिक गल्ली बोळा, पण त्यावेळेचं प्रेम होतं गोकुळातलं प्रेम होतं राधेचं आणि कानाचं. नाही झाली राधा कानाची, नाही झाली काना राधेची, पण अजरामर प्रेम कोणाचं राहिलं. नशिबात तिचा होता नाही, भगवान श्रीकृष्णाच्या नशिबात दिली होती रुक्मिणी. पण आज सुद्धा
अभिमानानं नाव काय आहे? राधाकृष्ण प्रतिष्ठान. का राधा आणि आने लावला नाही हो तिथं? यांना झाला फरक नाही. यांना 50 मार्काचा पेपर दिला ना आणि सांगितलं जोड्या लावा. यांना सांगितलं ना भारताचं पंतप्रधान कोण? हे डोनाल्ड ट्रम्प लिहितील. एवढे छान आहे ते, एवढे छान आहे. आता मुकुंद आणि कृष्णा येत त्याच्यातला फरक जर ह्याला कळत नाही आणि जर ह्याला कोणी चुकून ह्याला विचारलं ना भारताचा पंतप्रधान कोण, तर हे म्हणतील मोदी अमेरिकेचा आणि डोनाल्ड ट्रम्प आपल्या भारताचा. एवढे छान भाऊ आहेत ते. आणि म्हणून ह्या अवकाळी होत्या असल्या याड्याने मुले. ही अवकाळी नाही, ही अवदस आहे सगळी. आणि विषय कसा होगा? प्रीत होती खरी माझ्या मनाची, ठेवली आठवण तुझ्या मी गुणाची. हृदयात होती राधा कानाची, हृदयात होती राधा कानाची. मग कशाला हो मी गुणाची. हृदयात होती कानाची, मग कशाला हो मी गुणाची. हृदयात होती मी कानाची, मग कशाला हो मी गुणाची. हृदयात होती मी कानाची, मग कशाला हो मी गुणाची. प्रीत होती खरी माझ्या मनाची, ठेवली आठवण तुझ्या मी गुणाची. हृदयात होती कानाची, मग कशाला हो मी गुणाची. हृदयात होती राधा कानाची, मग कशाला हो मी गुणाची. हृदयात होती राधा कानाची, मग कशाला हो मी गुणाची. हृदयात होती राधा कानाची, मग कशाला हो मी गुणाची. अरे विषय बघा, विषय बघा. एक रील्स आहे, रील्स करलो खाली बसा. एक रील्स आहे. मी माझा बारकाईन लक्ष असतो. मी इंस्टाग्रामवरती जेव्हा जेव्हा रील्स बघतो प्रशांत दादा, माझा बारकाईन लक्ष असतो कुठली रील्स आहे ना, कधी काय होऊ शकते. ते मध्ये म्हटलं ना ग्वागर मध्ये आपल्या कोकणातलं पुरी माय मावले राग कोणी घेऊ नका म्हणतात स्वर्गापेक्षा सुंदर आपला कोकण. हे लहान पोरा असं म्हणतात दोघं जण. काय रे बाबा, पोरी तर असं म्हणतात स्वर्गापेक्षा सुंदर आपला कोकण, पण नवरा म्हणतात हवा मुंबईचा. बरोबर ना? तशी परवा मी रील्स बघितली. बहीण भावाकडे राहायला येते. विषय कसा आहे बघा. बहीण भावाकडे राहायला येते. 10 दिवस बहीण राहते. 11व्या दिवशी बहीण जाय निघते. भाव म्हणतो ताई अगं 10 दिवस राहिलीस, अजून 1 दिवस थांब, तुझ्यासाठी कोंबडा कापतो. बहीण म्हणते 11 दिवस काय तुझ्या कोंबड्यावर रोग आला होता है ना. 11व्या दिवशी जाय निघाले तेव्हा कोंबडा कापाय निघालास. 10 दिवस काय तुझ्या कोंबड्यावर कोणता रोग आला होता काय. तसं बुवा काय म्हणतात, माझ्या रे शेवटचा विषय नादाला लागू नको. तुमच्या सारख्यांच्या नादाला लागून बाद होण्यापेक्षा मी आपला ऐकतोच बघा. बरोबर ना? तुम्हाला काय नाद करायचं तो दोघांचा करा, एकामेकाचा. जाताना गळ्यात गळा घालून बसा जाताना सोबत. पण तुमच्या नादाला लागून मी बाद होण्यापेक्षा मी आपला येडा आहे ना, मी आपला बरा आहे. मी तुमच्या रे नादाला लागणार नाही. तुम्ही काय त्याची काळजी करू नका. आणि म्हणून मग अशी फरमाईश आली होती. विषय कसा बघा, फरमाईश एक गवळीची. हा आमचे प्रशांत दादा पाडावे त्यांची फरमाईश आलेली आहे. मित्रांनो युट्यूब वरती माझे ते गवळण आहे, ते आपल्या समोर एका मुकुटात ठेवतो. देवांचा तू देवरी गाणा, कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देवरी गाणा, कसा नाही फुटला पाना. अंध प्रेम प्रीतीचे पसरले रे गाना. गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले. तुझ्यासाठी हसले मी विसरले, विसरले. तुझ्यासाठी हसले मी विसरले. तुझ्यासाठी हसले मी विसरले, विसरले. देवांचा तू देवरी गाणा, कसा नाही फुटला पाना. देवांचा तू देवरी गाणा,
दुसरा विषय बुवांसाठी तिसरा काढतोस, आता बुवांसाठी शेवटचा विषय माझा. आणि मग अजून एक फरमाईश आलेली आहे, वेळी झाली आता तुझ्यासाठी. आणि अजून एक फरमाईश आहे आमच्या मोर्या बेटची, त्यांच्यावर ते गाणं घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. मग बुवा मग अशी सांगून गेलो, हा तो मुद्दा चुकला मगाचा माझा. बाई म्हणाली 10 दिवसाच्या कोंबड्याला काय रोग झाला होता काय? हे काय म्हणाल, पहिली बारी एवढी दमदार झाली, शेवटच्या 15 मिनिटात असा काय धुरला तुम्हाला बघायला मिळेल. मग 2 तासात काय केलं तेव्हा चिकल काय तुमचा हटला होता काय बुवा? 15 मिनिटात धुरला बघा भेटेल, मग 2 तास काय केला? नुसतं काय खुरपत होतं? कसली ती पण ह्यांच्यावर पडली नाही. विषय कसा बघा, म्हणून विषय कसा आहे, मच्छिंद्रनाथ या ठिकाणी माऊली बसलेले आहेत, जाणकार आहेत, वाचक आहेत. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना भिक्षा मागण्यासाठी पाठवतात, बरोबर की नाही? मग त्यावेळेस गोरक्षनाथ ज्यावेळेस भिक्षा मागे जातात तेव्हा ती एक नार काय सांगते, तो विषय माझ्या गीतातून भाऊ ऐका. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना पाठवतात, ती माई काय म्हणते, स्वतः जर महाराज या ठिकाणी आले असते तरी मी तुम्हाला भिक्षा निश्चित दिली असती, पण तुम्ही त्यांचे दास आहात, पण त्यांनी तुम्हाला का पाठवलं? विषय कसा आणला बघा, और क्या संबंधी गजरा, हा आमचा शुभम कुठे गेला? हे आमच्या हैदिशोला शुभम, तर हात वर कर. 3 तासाला हैदिशो चालू द्या, टॉम वरचा गडी काय दमत नाही, गाणारा बुवा दमत पण त्याची काठी काय दमत नाही. आणि हा आपला सौरभ एक नंबर मित्रांनो रोटो वाजवता, एकदा जोरदार टाळ्या त्यासाठी होऊन जाते. सांगतो मित्रांनो, वास्तव आहे, म्हणजे एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. ह्याच्यानी माझी ओळख आपल्या स्वतः सिद्धूमुळे झाली आहे. आणि मी पहिल्यांदा धोत्रवलीमध्ये आमचा मंगल हळदी शो झाला होता, त्यावेळेस मी ही जोडी बघितली होती. भाऊ 2 राम लक्ष्मण, एक टॉमचा गडी, एक रोटाचा गडी. आणि ह्या पोरांचा मित्रांनो वाद्य मला एवढं आवडलं, मी सिद्धूला त्या दिवशीच म्हटलं, सिद्धू इथनं पुढे जेवढं हळदी शो होतील आपल्याला बाकी कोण नको, पण हे 2 म्हटलं पण तर आपलं चांगलं जपून ठेव. मी जिथं जिथं असेल तेव्हा तेव्हा ह्या दोघांना सांग. आणि म्हणून विषय कसा बघा, म्हणजे दोघं जोडी नाहीत ना, कोण? सौरभ आणि शुभम. विषय कसा आणला बघा, हे पराक्रमी असून गडी, अरे वेड्यावानी तू का वागतो, पराक्रमी असून गडी, वेड्यावानी तू का वागतो. मग सांग एकनाथा, मला सांग एकनाथा, तुला हा शिकवण का लागतो. मग सांग एकनाथा, तुला हा शिकवण का लागतो. पराक्रमी असून गडी, वेड्यावानी तू का वागतो, पराक्रमी असून गडी, वेड्यावानी तू का वागतो. मग सांग एकनाथा, तू अज्ञानी वागतोस कशाला न वेड्यावानी. प्रजाती लई आहे न मोठी, प्रजाती आहे लई बघ मोठी, उडविल तुमची रधुळदानी. पोटासाठी वरया, पोटासाठी टीच वरया, दारोदारी तुका मागतो, पोटासाठी टीच वरया, दारोदारी तुका मागतो. मग सांग एकनाथा, तुला हा दुसराच का लागतो. मग सांग एकनाथा, तुला हा दुसरा का लागतो. पराक्रमी असून गडी, वेड्यावानी तुका वागतो, पराक्रमी असून गडी, वेड्यावानी तुका वागतो. आणि म्हणून शिवरंजनी या वेळी झाली आता तुझ्यासाठी.
मी थकली मी कान्हा मग लवकर जरा तू ये रे अरे मनी धरू नको असा राग रे या राधेसाठी येशील का सांग रे असं मनी धरू नको तू राधेसाठी येशील का सांग रे 1 2 3 4 कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वाट पाहुनी थकले मी काढा लवकर जरा तू ये रे वाट पाहुनी थकले मी काढा लवकर जरा तू ये रे कधी घरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का सांग रे धरू नको असा राग रे राधेसाठी चला शेवटचं गाणे उद्या मोरया बिट्स मित्रांनो ज्या कार्यक्रमाचे यजमान आहे म्हणजे आमचे राधाकृष्ण प्रतिष्ठान मंडणगड व उत्साही महिला मंडळ मंडणगड आणि मोरया बिट्स मंडणगड दुर्गवाडी या माझ्या भावांसाठी एका मुकड्यामध्ये या ठिकाणी विषय ठेवतोय आणि आजच्या कार्यक्रमाची मी थोडी सेवा या ठिकाणी संपन्न करतो. बाकासुरावरती गाणं झालं पाहिजे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे म्हणून म्हणायचं काय बघा. हो राजा राणीच्या जोडीला या मंडणगड तालुक्यात ज्यांचं नाव झालं याही हो या मंडणगड तालुक्यात ज्यांचं नाव झालं याही गावोगावी वाजतोय रे अरे गावोगावी वाजतोय रे त्यांची पार्टी मोरया बिट्स गावोगावी वाजतोय रे त्यांची पार्टी मोरया बिट्स अहो बैलगाडीच्या मैदानात ज्याची नेहमीच असते हवा अहो बैलगाडीच्या मैदानात ज्याची नेहमीच असते हवा असा एकच बैल हवा असा एकच बैल हवा आणि बकासूर करतो इतिहास नवा असा एकच बैल हवा
पुन्हा एकदा माझ्या या राधाकृष्ण प्रतिष्ठान मंडळगड व उत्साही महिला मंडळ मंडळगड आणि मोरिया बिट्स मंडळगड दुर्गावाडी या माझ्या आजच्या कार्यक्रमाच्या यजमानांच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो. हा सीझन या लोककलेचा नसून शक्यतेचा नसून मित्रांनो, आता आम्हाला असं वाटायला लागलंय की आम्ही नवरात्रीच्या वाऱ्या करायला बाहेर पडलोय मित्रांनो. कारण हा तिसरा कार्यक्रम आहे, 3 दिवसातला तिसरा कार्यक्रम. उद्या परत राजापूरचा, म्हणजे बॅगाच्या पाठीवरती घेतलेल्या आहेत ना 4 दिवसाच्या, तर असं वाटतं नवरात्री. मगाशी आमचा प्रणव म्हणतो, प्रणव मगाशी म्हणतो कोल्यांचं समिंदर बक्षीस आमचं मोरिया बिट्स 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे. कोल्यांना पोचते समिंदर गाणं झालं पाहिजे, कोरडो खाली बसायला. आणि म्हणून मित्रांनो, आमचा प्रणव मगाशी म्हणतो, बुवा तुम्हाला असं वाटत नाही का हो आपण दसऱ्याच्या करायला बाहेर पडलोय? म्हटलं जरा तसंच काहीसा वाटतोय. कारण विषय कसा मित्रांनो, दुपारी 2 वाजता बॅगा भरायच्या, गाडीत बसायचं आणि सकाळी 10 वाजता घरात यायचं आहे ना. दुपारी 2-3 तास झोपायचं, चला परत संध्याकाळी कुठं बारीला. मे महिन्यात ती अवस्था. म्हणजे हे सर्व श्रेय जाते तुम्हा यजमानांना, तुम्हा आयोजकांना, तुम्हा रसिक राजांना. कारण ही लोककला तुम्ही गौरी गणपती दसऱ्यापुरती मर्यादित न ठेवता वर्षाच्या 12 महिने या लोककला तुम्ही जोपासताय आणि त्याची भागीदारी तुम्ही आम्हाला बनवताय. त्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि म्हणून या ठिकाणी फरमाईश आलेली आहे, कोल्यांना पुस्तक समिंदर, ती फरमाईश घेतोय. आणि पुन्हा एकदा खरंच मित्रांनो, शाहिराणा एक देखील सांगतोय, बुवा हा 2 तासाचा सामना आहे, हा 2 तासाचा खेळ आहे तुमचा आणि माझा. या मुखातून जे काही बुवा वाईट बोल गेले असतील, तुमचाच एक छोटा भाऊ समजून माझे वाईट शब्द मला परत करा. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या, शिकवण बुवा. कार्यक्रमाच्या ओघामध्ये, बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या मुखातून तुमच्यासाठी एखादा कटू शब्द गेला असेल, तो माझा मला परत करा. या आशा बाळगतो. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझ्या आयोजकांचे पुन्हा एकदा लाख आभार मानतो. एक फरमाईश घेतोय आणि माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. देन दर्याना दिला आम्हाला कौर, पीक दर्याचा रेती मीठ आणि भावर. देन दर्याना दिला आम्हाला कौर, पीक दर्याचा रेती मीठ आणि भावर. आर ऐशी ही आमची शेती बर, आर ऐशी ही आमची शेती बर. माझ्या कोल्यानं पोसतोही समिंदर, आर देवाची कृपा आम्हावर. या माझ्या कोल्यानं पुसतोही समिंदर. आणि म्हणून मित्रांनो, रात्र थोडी सोंगापार या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली, या कार्यक्रमाचं भागीदार साक्षीदार बनवलं, यासाठी तुमचे आभार मानतो. आणि सर्वांच्या साक्षीनं आजची माझी सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन की जय.